सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुराड तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला जात आहे। तेंडोली मतदारसंघात भाजपाच्या जिल्हा परिषद उमेदवार आरती पाटील तसेच पंचायत समिती उमेदवार प्रियंका जवळवी या नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत। यावेळी त्या मतदारसंघाच्या समस्या जाणून घेत असून विकास कामांचा आढावा घेत महायुतीच्या कामांचा लेखाजोखा मांडत आहे। या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। वातावरण चांगल्या प्रकारे दिसते, कारण आमच्या मतदारसंघाची बांधणी ही गेले कित्येक वर्ष संजयजी वेंगुर्लेकर आणि रणजितजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झालेला आहे तेंडोली मतदारसंघ, आणि त्याची बांधणी अगदी सगळ्या गावांमध्ये चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत। त्यामुळे प्रचार करताना अशी भीती अशी वाटत नाही, कारण सीट ही नक्कीच येणार आहे। प्रामुख्याने कोणत्या कामावर म्हणजे विकास कामावर तुम्ही भर देणार आहात या पूर्ण मतदारसंघामध्ये? एकंदर पाहता आपण म्हणतो की मानव विकास किंवा शाश्वत विकास वगैरे, पण आता पायाभूत सुविधांचा इथे खूपच हे दिसतंय, कारण गेले 10 वर्ष इथे आमदार आपल्या हक्काचे आमदार नव्हते किंवा खासदार नव्हते, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा, म्हणजे त्याच्यामुळे पायाभूत सुविधा एकंदरीत बघितलं, रस्ते ब्रिज असतील, पायवाटा असतील, तर तिथे कुठेतरी आपल्याला असं कमी दिसतंय विकास। त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करीन की पहिले रस्ते आधी मजबूत हे केले पाहिजेत। तुमचा राजकारणातला अनुभव सुद्धा इथे चांगला तुम्हाला कामी येणार आहे, कसं पाहता एकंदरीत त्याकडे? मी गेले 18-19 वर्ष राजकारण आणि समाजकारण यामध्ये आहे, आणि विशेष म्हणजे मी आंदुर्ले गावाची 5 वर्ष सरपंच, उपसरपंच 5 वर्ष, तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीची संचालक, आणि आता विद्यमान सुद्धा मी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीची संचालक आहे। आणि मी भारतीय जनता पार्टीची 5 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा महिला मोर्चाचं काम पाहत आहे। त्यामुळे त्याचा अनुभव आहे, कारण मी त्याशिवाय यशोदा म्हणजे पंचायत राज विषयाची मास्टर ट्रेनर म्हणून गेली 14 वर्ष काम करते, की जे निवडून आलेले सरपंच सदस्य असतील त्यांना मी ट्रेनिंग देण्याचं यशोदा मार्फत हे आहे, जिल्हा परिषद सिंधुदुर्गची मास्टर ट्रेनर आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आरती पाटील या ठिकाणी उभे आहेत, त्यांची निशाणी आहे कमळ। तसंच या ठिकाणी प्रियंका जळवी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून सिद्धी शिवसेनेच्या माध्यमातून उभे आहेत, त्यांची धनुष्यबाण निशाणी आहे। तर दोन्ही या ठिकाणी दोन मतं द्यायची आहेत या ठिकाणी एका उमेदवाराला मतदाराला, त्याप्रमाणे तुम्ही धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाला मत द्यायचं आहे।